गावातल्या त्या जुन्या वाड्यात आज वेगळीच शांतता पसरलेली होती. जणू काही त्या भिंती आज रडत होत्या. अंगणात बसलेली माया डोळ्यातून सतत अश्रू वाहत होती. तिच्या हातात एक जुनं पिवळसर झालेलं पत्र होतं. ते पत्र होतं तिच्या बाबांचं, शेवटचं पत्र. माया लहानपणापासूनच खूप लाडकी होती. आई लवकर गेल्यामुळे तिच्यासाठी तिचे बाबा विश्वनाथ सगळं काही होते. आईचं प्रेम, वडिलांचं छत्र, मित्र आणि मार्गदर्शक सगळं काही एकाच माणसात तिला मिळालं होतं. विश्वनाथ हा एक साधा शेतकरी होता, पण त्याच्या स्वप्नांची उंची आकाशा एवढी होती. तो नेहमी म्हणायचा, माझी माया मोठी होईल, शिक्षण घेईल आणि मोठं काहीतरी करेल. पण परिस्थिती ती नेहमीच त्यांच्या विरोधात उभी राहायची. शेतातल्या कर्जाचं ओझं, दुष्काळ आणि गावातली गरिबी. पण विश्वनाथने कधीच हार मानली नाही. तो दिवस रात्र काम करायचा, फक्त एका स्वप्नासाठी, माझ्या मायाचं भविष्य. माया अभ्यासात खूप हुशार होती. शाळेत नेहमी पहिली यायची. एक दिवस शिक्षकांनी विश्वनाथला बोलवलं. तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिला शहरात पाठवा, तिचं आयुष्य बदलू शकतं. हे ऐकून विश्वनाथच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. पण लगेचच एक प्रश्न उभा राहिला, पैसे कुठून आणायचे? त्या रात्री विश्वनाथ झोपलाच नाही. त्याने घरातलं सगळं पाहिलं, एक एक वस्तू, आणि शेवटी त्याची नजर आईच्या जुन्या दागिन्यांवर पडली. ते दागिने त्याच्या पत्नीची शेवटची आठवण होती. पण त्याने निर्णय घेतला, माझ्या मुलीच्या भविष्यासाठी मी काहीही करेन. दुसऱ्या दिवशी त्याने ते दागिने विकले आणि मायाला शहरात पाठवलं. माया शहरात आली. मोठं कॉलेज, नवीन मित्र, नवीन जग. सुरुवातीला तिला खूप अवघड वाटलं, पण बाबांची आठवण आणि त्यांचा त्याग तिला पुढे ढकलत होता. विश्वनाथ दर महिन्याला तिला पैसे पाठवायचा. जरी त्याच्यासाठी तिला स्वतः उपाशी राहायचा, पण तिला तो पैसे पाठवायचा. तो कधी तिला सांगायचाच नाही. हळूहळू माया बदलायला लागली. शहराचं जीवन, नवीन मित्र आणि आधुनिक विचार. तिने बाबांशी बोलणं कमी केलं, फोन कमी केले, पत्र बंद झाली. विश्वनाथ रोज तिची वाट बघायचा. फोनकडे पाहत बसायचा, पण फोन यायचा नाही. गावात त्या जुन्या घरात विश्वनाथ एकटाच राहिला. भिंतींशी बोलायचा, आठवणींमध्ये जगायचा. तो नेहमी म्हणायचा, माझी माया खूप व्यस्त असेल म्हणून फोन करत नसेल. तो कधीच तिच्यावर रागवला नाही. एक दिवस त्याने एक पत्र लिहायला सुरुवात केली. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी होतं, पण मनात खूप काही होतं. त्या जुन्या घरामध्ये माया अजूनही त्या पत्राकडे बघत होती. तिचे हात थरथरत होते, हृदय जोरात धडधडत होतं. हळूहळू तिने ते पत्र उघडलं. प्रिय माया, कशी आहेस बाळा? खूप दिवस झाले तुझा आवाज ऐकला नाही. पण मी समजतो तू खूप व्यस्त असशील, मोठं काहीतरी करत असशील आणि मला त्याचा अभिमान आहे. मायाच्या डोळ्यातून अश्रू उगळू लागले. माया, मला आठवतंय तू लहान होतीस तेव्हा माझ्या खांद्यावर बसून म्हणायचीस, बाबा मी मोठी होऊन तुमच्यासाठी मोठं घर बांधणार. बाळा, ते घर मला कधीच नको होतं. मला फक्त तू हवी होतीस. तू शहरात गेल्यापासून घर खूप शांत झालंय. तुझ्या हसण्याचा आवाज, तुझं बाबा म्हणणं सगळं हरवलंय. मी रोज तुझी वाट पाहतो, फोनकडे बघत असतो, पण मग स्वतःला समजावतो, माझी मुलगी खूप मोठी झाली आहे, तिला वेळ नाही. माया, मी कधीच तुला काही सांगितलं नाही, पण खरं सांगायचं तर आता शरीर साथ देत नाहीये. डॉक्टर म्हणतात जास्त वेळ नाही. हे वाचताच मायाचं हृदय थांबल्यासारखं झालं. पण मला भीती नाही, कारण मला खात्री आहे माझी माया खूप मजबूत आहे. एकच खंत आहे बाळा, शेवटच्या वेळी तुझा आवाज ऐकायला मिळाला नाही. तुझं बाबा म्हणणं पुन्हा ऐकायला मिळणार नाही. जर हे पत्र तुला मिळालं असेल तर कदाचित मी या जगात नसेन.
पण बाळा, लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत असेन. तुझ्या प्रत्येक यशात, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये आणि तुझ्या प्रत्येक हसण्यात. एक विनंती आहे, कधीच कोणाला एकटं सोडू नकोस, जसं तू मला सोडलंस. पण मी तुझ्यावर रागवलेलो नाही, कारण बाबा कधी मुलीवर रागवत नाही. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, मी तुला खूप खूप प्रेम करतो बाळा, तुझे बाबा. पत्र वाचून माया जोरात रडू लागली. तिच्या मनात एकच आवाज घुमत होता, मी हे काय केलं? ती लगेच गावात आली होती, पण उशीर झाला होता. बाबा आता या जगात नव्हते. माया बाबांच्या फोटोसमोर बसली आणि रडत म्हणाली, बाबा, एकदा तरी मला माफ करा. मी खूप चूक केली आहे. तिला आठवत होतं, बाबांनी तिच्यासाठी केलेला प्रत्येक त्याग, उपाशी राहणं, दागिने विकणं, एकटेपण सहन करणं, आणि ती त्यांच्या प्रेमाची किंमत ओळखू शकली नाही. त्या दिवशी मायाने एक निर्णय घेतला, आता मी कोणालाही एकटं सोडणार नाही. ती गावातच राहू लागली, लोकांची सेवा करू लागली आणि प्रत्येक वृद्ध माणसात तिला तिचे बाबा दिसू लागले. कधीकधी आपण ज्या गोष्टींसाठी सगळं काही करतो, तेच लोक आपल्या जवळ नसतात. पण प्रेम कधी संपत नाही. ज्यांचं प्रेम आपण गृहीत धरतो, त्यांची किंमत आपल्याला उशिरा कळते. गावातल्या त्या शांत वाड्यात आठवणींचा पाऊस पडत होता. भिंतीही जणू रडत होत्या, कारण बाबा कुठेतरी हरवत होता. अंगणात बसलेली माया, हातात जुनं एक पत्र. शब्द नव्हते, फक्त अक्षर. तो होता बाबांचा शेवटचा श्वासभर. प्रिय माया, अशी सुरुवात, पण शेवट मात्र अश्रूंमध्ये विरघळला. प्रेम होतं प्रत्येक ओळीत, पण आवाज कायमचा थांबला. लहानपणीच्या त्या आठवणी, खांद्यांवर बसलेली ती गोड मुलगी, मोठं घर बांधेन बाबा म्हणणारी, आज मात्र स्वतःपासूनच हरवली. बाबांनी स्वप्न विकत घेतलं, आईच्या दागिन्यांच्या किमतीत. स्वतःच्या भुकेला मारून टाकलं मुलीच्या उज्ज्वल भविष्याच्या नशिबात. तो वाट बघत राहिला रोज फोनच्या एका घंटीसाठी, पण शहराच्या गर्दीत हरवली माया, विसरली बाबांच्या प्रेमासाठी. घर नाही हवं होतं मला, फक्त तू हवी होतीस बाळा. हे वाक्य ऐकून तुटलं हृदय, आतून कोसळली सगळी दुनिया. शेवटचा आवाज ऐकायचा होता एकदा तरी, बाबा म्हणणं. पण वेळ निघून गेली होती आणि उरलं होतं फक्त रडणं. माया रडत होती फोटोसमोर, माफ करा बाबा म्हणत, पण उत्तर द्यायला कोणी नव्हतं. फक्त शांतता उभी होती समोर, थांबतं. आता ती प्रत्येक वृद्धात पाहते तिच्या बाबांचं प्रतिबिंब. सेवेत शोधते प्रायचित्त आणि प्रेमात शोधते नवजीवन. कारण ज्याचं प्रेम आपण गृहीत धरतो, तेच एक दिवस दूर निघून जातात आणि मग उरतात फक्त आठवणी, ज्या आयुष्यभर रडवून जातात. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाबांसाठी एका शब्दात कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.